नाशिक येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या वतीनं 2003 मध्ये नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचं कालांतरानं कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय असं नामकरण करण्यात आलं। हे कृषी महाविद्यालय नुकतंच दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील सासरगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले। येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांची व मुलींची वसतिगृह अशा तीनही इमारतींचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार असल्याची माहिती मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। नमस्कार, मी ॲडव्होकेट ठाकरे, मराठा विद्याप्रसारकचा सरचिटणीस आहे। मी आणि आमचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहोत। येत्या 28 तारखेला शुक्रवारी कर्मवीर दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण सोहळा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि पालकमंत्री तथा कुंभमंत्री गिरीजी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। या कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील इतर सर्व मंत्री महोदय, सर्व आमदार, सर्व खासदार यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे। या निमित्तानं एक अतिशय देखणी वास्तू ही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सगळ्यांना उपलब्ध होणार आहे। एक अतिशय दिमागदार असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। तर मी या निमित्तानं सर्व नागरिकांना विनंती करेन की येत्या 28 तारखेला दुपारी 12 वाजता चाचडगाव, तालुका दिंडोरी या ठिकाणी आपण यावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे। या जिल्ह्याची कृषी शिक्षणाची गरज व निकड या बाबींचा विचार करून मराठा विद्याप्रसारक संस्थेने 1 नोव्हेंबर 2003 पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता कृषी शिक्षणाची कवाडे खुली केली। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करता यावं या उद्देशानं शहरातील कृषी महाविद्यालय दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतरित करण्यात आलं। तब्बल 14 एकर जागेवर उभारण्यात आलेल्या महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली। उद्घाटन सोहळ्यात नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांसह अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा विद्याप्रसारक सरचिटणीस नितीन ठाकरे यांनी केले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।